परिधान नाही करणार का? अवश्य पाहणार, जशी तुझी इच्छा. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. आज आम्ही चाललो आहे गणपती बघायला आणि सगळे गणपती बघणार आहे पुण्यातले आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. सगळे देखावे बिखावे सगळं बघणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा. तर बघा, मी सगळं दाखवणार आहे, सगळं देखावे आणि सगळे गणपती कव्हर करणार पुण्यातले. तर तुम्ही सगळा व्हिडिओ बघा. शनिवारवाड्याकडचं पहिल्यांदा आपण गणपती बघू. मस्त मूर्ती आहे इथली, खूप छान आहे. श्रीमंत पेशवे गणेश मंदिर गणपती बघूया आपण. हा शनिवारवाड्याच्या मागचं पाठीमागचंच आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. हे केदारनाथचं यांनी केलंय बघा. केदारनाथचं मंदिर केलंय यांनी. भीमशिला पण त्यांनी केली आहे. वा, किती सुंदर मूर्ती आहे भीमशिला. आता आपण चाललोय दगडूशेठ गणपती, श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घ्यायला. हे मंदिर आहे इथं. आता इथली मूर्ती तिकडे ठेवली त्यांनी. जटोली शिव मंदिर, हिमाचल प्रदेश. या मंदिराचं, तिथल्या मंदिराचं यांनी प्रतिकृती केली आहे. श्रीमंत का म्हणतात गणपतीला दगडूशेठच्या, हे आज कळालं. तर बाबू गेनू मंडळाचा हा गणपती इथला माझ्या समोरचा. यांनी हाताच्या पायाखाली चप्पल. यांनी कुठल्या मंदिराची प्रतिकृती उभारली आहे तुम्हीच सांगा कमेंट करून. मला पण माहित नाही, मी बघितलं नाही. पण मस्त केलंय, जे पण केलंय खूप सुंदर केलंय. तर निवांत दर्शन घ्या गणपतीचं. कमळ शिवलिंग. चला आता पुढच्या गणपतीच्या तिकडे जाऊ आपण. आपले शूज घेऊ इथनं हत्तीकडून आणि निघूया. जिबल्या मारुती मंडळ यांनी तर काय गोल्डन टेम्पलच केलंय. हा हा हा, काय सुंदर मूर्ती आहे. आता आपण जाऊया शनिपार मंडळाचा गणपती बघायला. शनिपार मंडळ यांनी वृंदावन केलंय. म्हणजे त्या काळात श्रीकृष्णाचा जसं वृंदावन असेल एकदम हुबेहूब वृंदावन बऱ्यापैकी केले त्यांनी. आता बघूया आपण कसं आहे. हे फक्त एंट्रन्स आहे. हा एंट्रन्स आहे. इथं फोटो लावले एंट्रन्सला त्यांनी. कसलं भारी केलंय यांनी. पूर्ण गॅलेक्सी फिरतात आहे माग गणपतीच्या. गोपाल वासुदेव श्रीकृष्णाला नदीतनं नेताना सीन. श्रीकृष्ण माग नागाची फळी पण आहे. हा गोवर्धन पर्वत उचललेला आहे एका बोटावर. वाह, माखनचोर कन्हैया. यशोदा मातेला पूर्ण विश्व आपल्या मुखामध्ये दाखवलेला तो सीन आहे हा. पूर्ण गॅलेक्सीज, चंद्र, तारे सगळं
श्रीकृष्णाच्या तोंडात दिसतात. वा, ही बघा कमळामध्ये गणपतीची मूर्ती आहे. बॅकग्राऊंडला श्रीकृष्णाची गाणी ज्या लावलेत ना ते तर त्याच्यामुळे तर अगदी वातावरण एकदम वृंदावनमय झालंय खरंच. आता राधाकृष्ण बघा, राधाकृष्ण. तुम्ही नुसता आनंद घ्या एवढ्या सुंदर मूर्तींचा. वृंदावनातनं बाहेर आलो. वृंदावनमधनं बाहेर येऊन आता आम्ही उज्जैनच्या जी प्रतिकृती केली आहे तुळशीबागचा गजानन मित्र मंडळाने, यांनी उज्जैनचं मंदिर केलंय. पूर्ण शिवलिंग ते स्थापित केलंय. गणपती पण पुढे आहे आणि मागं शिवलिंग स्थापन केलंय त्यांनी. शिवलिंग दाखवतो तुम्हाला. एकदम मन भरून बघून घ्या. उज्जैनला जे जे गेले नाहीत त्यांनी इथं बघून घ्या. एकदम सेम उज्जैनची मूर्ती यांनी शिवलिंग स्थापित केलं. ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्ण सगळी लाकडापासून बनवली आहे गणपतीची. बाल विकास मित्र मंडळाचा गणपती. ज्योतिबाचं केलंय यांनी. ज्योतिबा खंडोबाचं केलंय वाटतं. कडब्याआळी तालीमचा गणपती बघूया आता आपण. हे दरवर्षी किल्ला उभारतात. शिवाजी महाराजांची प्रतिकृती बघा आता मूर्ती इथं खूपच सुंदर केली आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. मागं त्यांनी राजगडाची प्रतिकृती केली आहे. राजगड दाखवतो. आधी दर्शन घ्या. पूर्ण चंदनाची मूर्ती आहे. हा किल्ला बघा, राजगड आहे हा. हे गाव केले त्यांनी पाली. असे 2-3 गाव गडाच्या खाली त्यांनी केल्या. सगळं जंगल बिंगल झाडं सगळं बेहूब केलंय. हा पाली दरवाजा आहे. पाली दरवाजेकडे हे सगळे शस्त्र बिस्त्र ठेवायचे. सगळं व्यवस्थित आहे तसं केलंय राव. बुरुज बिरोज सगळं आहे तसं केलंय. चला आता पुढचा गणपती बघू आपण. आता आलोय आपण भाऊसाहेब रंगारी यांचा गणपती बघायला. सगळे एक से बडकर एक गणपती केलेत राव. लय डेकोरेशन केलंय, लय खर्च केलाय राव यांनी. खूपच सुंदर केलंय. जवळनं दाखवतो तुम्हाला बघा आता. जास्त काही गर्दी नाही. मी दुसऱ्याच दिवशी आलोय त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही. दुसऱ्याच दिवशी यायच्या आता कारण जास्त गर्दी नसते. फोटो पुढे काढा, आधी दर्शन घ्या. ऑन एअर पोरगी बारीक दिसते काढून. भाऊसाहेब रंगारेंचा वाडा पण आतमध्ये जाऊन बघितलाय आम्ही. हे घर आहे त्यांचं आतमध्ये.
सगळ्यांना दाखवणार तुम्हाला. मी सगळं बघितलं आहे पण तुम्हाला नाही दाखवणार सगळं, कारण गणपती दाखवायला आलो मी तुम्हाला बघतो. गणपती दाखवणार. हे बघा भाऊसाहेब रंगारेंचे शस्त्र बिस्त्र तलवारी बलवारी सगळं आहे त्यांच्याकडं. इथं पहिले जे गणपती बसत होते. छत्रपती राजाराम मंडळ इथला गणपती बघायला आलोय आता आपण. यांनी पंजाबमधलं ते सुवर्ण मंदिर आहे ना, ते हुबेहूब एवढं मोठं केलंय. एवढं मोठं मी पहिल्यांदाच बघतोय डेकोरेशन कुठल्या गणपतीचं. कोणत्या राक्षसाचा वध करताना ही मूर्ती आहे बरं? मला पण माहित नाही. तुम्ही कमेंट मध्ये करून सांगा मला कुठल्या राक्षसाचा वध करतोय हा गणपती. मला ठाऊक आहे महादेवा, माझ्यासोबत तुम्ही सुद्धा परीक्षा दिली आहे. पार्वती, मी या क्षणी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतो. आणि शिवपार्वती विवाहानंतर ही तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाऊ लागली. मुहूर्त ठरला, लग्नाची लगबग सुरू झाली. शिवाच्या अंगावर लेपलेलं चिता बसली, हळदीच्या रूपात पार्वतीच्या अंगाला लावलं गेलं. आणि आता लग्न घटिका समीप आली. नंदीवर बसलेला महादेव बघा. गण आहेत सगळे नाचताना. महादेवाचे वरात नाचतात हे गण सगळे. असाच राहतो इथे कैलासामध्ये आणि सर्वत्र. आणि तू देखील याच रूपावर प्रेम केलंस ना? मी तर तुमच्या प्रत्येक रूपावर प्रेम केले, पण या प्रसंगी तुम्ही माझ्यासाठी आपला विवाह होईपर्यंत एका रूपवान वराचा वेश परिधान नाही करणार का? अवश्य पार्वती, जशी तुझी इच्छा.
छत्रपती संभाजी महाराज। तू तप तेज निहार के तक्त तेजो औरंग, तेज तुझे झळाळते भान विसरतो बादशहा। केसरीवाड्याचा गणपती बघायला आता, टिळकांचा गणपती, टिळकांचा वाडा काय बघत नाही आता, लय उशीर झालाय। निघूया गाईज आता आपण, सगळे गणपती बघितल्यात, तुम्हाला सगळे खेळ दाखवल्यात। चला चला घरी चला। तर मित्रांनो, आलोय मी सगळे गणपती बघून, आणि तुम्हाला कसे वाटले, कसा वाटला व्हिडिओ आणि गणपतीचं दर्शन घेऊन कसं वाटलं तुम्हाला ते नक्की सांगा कमेंट करून। थँक्यू सगळा व्हिडिओ बघितला। सबस्क्राईब करायला विसरू नका, सबस्क्राईब करा, मला लई करायचं सबस्क्राईबर। चला बस।